ज्योत्स्ना मगरे हिने कृपया मंचावर यायचंय. आणि आता मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी ज्योत्स्नाचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर ज्योत्स्ना, तुझ्या मनातलं आम्ही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत. काय वाटतंय आज? काय बोलशील? सगळे म्हणतात की नवज्योती, पण नवज्योती म्हणजे काय? तर नवज्योती म्हणजे स्वतःला जाणून इतरांना प्रकाश देणारी. ह्या पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप खूप आनंद होत आहे, कारण मी असा कधी विचारच केला नव्हता की मी कधी मुंबईला जाणार, मला पुरस्कार मिळणार, सगळ्यांसमोर मी उभी राहणार, टीव्हीवर दिसणार, याचा मी कधीच विचार केला नव्हता. त्याच्यामुळे मला खूप खूप आनंद होत आहे. माझ्या जीवनातला हा अविस्मरणीय क्षण आहे. मला आज मी जे काही आहे ते म्हणजे सगळे माझ्या आईमुळे, माझ्या शिक्षिकेमुळे. मी सह्याद्री वाहिनी आणि युनिसेफ यांचे अत्यंत आभारी आहे. त्याचप्रमाणे बुर्डी संस्थेतील कापसे मॅडम, अग्रवाल सर, मीनाक्षी आणि माझे प्रेरक आणि माझ्या बुर्डी संस्थेतील प्रेरक यांचेही मी अत्यंत आभारी आहे. मला माझ्या भावी जीवनामध्ये सावित्रीबाई फुले यांच्यासारखी एक आदर्श शिक्षिका घडवायचा आहे. माझ्यासारख्या गरीब मुलींना, माझ्या गावातील मुलींना मला शाळेत घालून त्यांना साक्षर करायचं आहे आणि हा माझं स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेन. जाता जाता एकच सांगते, हमें जिंदगी मिली है तो जिंदगी में कुछ करना चाहिए. हमें जिंदगी मिली है तो जिंदगी में कुछ करना चाहिए. जिंदगी में कुछ करना है तो खुद का हौसला होना चाहिए. खुद का हौसला होना चाहिए. क्या बात आहे. असाच तुझा हौसला बुलंद राहू दे आणि तुझ्या आयुष्यामध्ये असे अविस्मरणीय क्षण वारंवार येऊ दे ज्योत्स्ना. तुला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर आजच्या पाहुण्या म्हणून लाभलेल्या या विशेष मायलेकींनीही आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रथम सह्याद्री वाहिनीचे आभार आणि ह्या तुमचा नवज्योती कार्यक्रम स्तुत्य कार्यक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि पाठिंबा. वर्षाताई, आज आईंबरोबर उभं राहून पुरस्कार देताना काय वाटतंय? जशी आता ती सांगत होती मगाशी, आम्ही सुद्धा अशाच गरीब परिस्थितीतून आलेलो आहे आणि मला माझ्या आईबरोबर पुरस्कार देताना फार आनंद होतो. यासाठी होत आहे की माझ्या हस्ते पुरस्कार मिळाल्यापेक्षा माझ्या आईच्या हस्ते तिला पुरस्कार मिळाला, म्हणजे तिला तिची आई दुसरी आई मिळाली. तिला कधीही आम्ही सांगायचं तर कधीही तिला गरज लागली तर अशा तुम्ही पुष्कळशा मुली इथे उपस्थित आहात. जरूर आम्ही मंत्री आहोत, पण आम्ही एक भगिनी सुद्धा तुमची आहे. त्यामुळे मी ह्या माध्यमातून एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते की तुमची एक भगिनी आज मंत्रिमंडळात आहे. तुमचे काहीही प्रश्न असतील तुम्ही माझ्याकडे घेऊन या, मी तुम्हाला मदत करायला पूर्ण तयार आहे. आणि माझ्या तू आईने माझी मुलगी मानलेली आहे, त्यामुळे तू माझी बहीण झालेली आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि एक चांगला कार्यक्रम मी खरं त्यांच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हात घालते की जो फारूक भाईने मुद्दा उपस्थित केला, बहुत जनरल मुद्दा आपने उपस्थित किया कि ये कार्यक्रम मनोरंजन का नहीं है, ये प्रोत्साहन का कार्यक्रम है. समाज के बहुत से लोगों के लिए प्रोत्साहन का कार्यक्रम है और बहुत से चैनल ने इसको देख के इसका जो है जो दुसरा कार्यक्रम ऐसा सारखा निर्माण केला पाहिजे. कारण आता आपण वेगळ्या तऱ्हेचं महिलांचं जे प्रतिमा बघत चाललेलो आहोत, महिलांची प्रतिमा आता बदलली पाहिजे. महिला ह्या स्वतंत्र आहेत, स्वावलंबी आहेत आणि स्वतःची म्हणजे स्वतःचे विचार मांडू शकतात. हे या माध्यमातून ह्या मुलींनी सिद्ध करून दाखवले आणि तिच्या मनापासून आभार. छोटी सी आशा